नमस्कार, मी नेहा पाटील। देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। महाविकास आघाडीतील जागा वाटप येत्या 3 ते 4 दिवसात पूर्ण होणार असून जागा वाटपाचा कसलाही फॉर्म्युला ठरला नाही। चर्चेअंती सर्व काही ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे। लातूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या लातूर शहरातील जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले आहे। मित्र पक्षातील कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी भाजप घेईल। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पत्रकार परिषदेत विधान। अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटमध्ये केला प्रचाराचा श्री गणेशा। मेळघाट की बेटी असा प्रचार रथावरील बॅनरवर उल्लेख करण्यात आला। प्रचार रथाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदीसह भाजप नेत्यांचे फोटो देखील आहेत। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचा माल शेतातून निघू लागला आहे। शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतातील माल ट्रॅक्टर भरून विक्रीसाठी आणत आहे। मोठ्या प्रमाणावर मालाची आवक झाल्याने विक्रीसाठी ट्रॅक्टरच्या रांगा लागत आहेत। यावेळी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार लता सोनवणे यांनी बाजार समितीत भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या। शेतामध्ये पिकवलेल्या पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। त्यामध्ये सोयाबीन, कापूस या पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची परिस्थिती फार वाईट आहे। सोयाबीन व कापसाला 10 वर्षापूर्वी जो भाव होता तोच भाव आजही आहे। खर्च मात्र दुप्पट तिप्पट झालेला आहे। पीक नुकसानीचे पैसे विम्याच्या स्वरूपात मिळालेले नाही। सध्याच्या परिस्थितीत 1 एकर सोयाबीनला 30 ते 35,000 रुपये उत्पादन खर्च येतो, तर उत्पादन एकरी 3 ते 4 क्विंटल होते। त्यामुळे शेतकरी कर्जात बुडालेला आहे। सरकारच्या आयात धोरणामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही। आता शेतकऱ्यांची सहनशक्ती संपली आहे। त्यामुळे शेतकरी रवी मांडकर यांनी काही महिन्यांपूर्वी खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कोयता हातात घेऊन आपला रोष व्यक्त केला होता। तर आज शेतकऱ्यांकडून खामगाव येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। गुंगीकारक औषधांच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे बाळगल्याच्या आरोपाखाली धुळ्यातील डबीर शेख रफीउद्दीन शेख राहणार हुडको 40गाव रोड धुळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडून एक लाल रंगाची आलिशान कार व हजारो रुपये किमतीची गुंगीकारक औषधे असा एकूण 3,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। याच बरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।